तर क्रांती इंग्लिश लँग्वेज रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन पुणेच्या अंतर्गत आपण 10 दिवसाचं इंग्रजी भाषा लेखन वाचन ट्रेनिंग ऑर्गनाईज केलं होतं, हो की नाही? तर त्याचे 10 लेक्चर्स आपले पूर्ण झालेले आहेत. तर त्या 10 लेक्चर्समधनं विद्यार्थ्यांचा काय काय फायदा झाला ह्याच्याबद्दल मला थोडंसं, ताई तुम्हाला, तुमची दोन्ही मुलं माझ्या ह्या ट्रेनिंगमध्ये होती नाही का? तुमचा मोठा मुलगा कोणत्या वर्गात शिकतो? 6वीमध्ये शिकतो. तर हा 6वीमध्ये शिकणारा मुलगा ज्या फर्स्ट डे होता त्या दिवशी त्याची काय कंडिशन होती याच्याबद्दल तुम्हाला बोलता येईल, सांगता येईल? त्याला म्हणजे वाचता येत नव्हतं, उच्चार नव्हता शब्दांचा. हां. आणि लिहिता पण नव्हते फास्ट. ओके. आता तो तोंडी स्पेलिंग सांगतो का लय वेळ लावतो? नाही, तोंडी फास्ट स्पेलिंग सांगतो, मोठ्याने वाचतो. हां. वाक्यरचना येतात? कॉन्फिडन्स पण वाढलाय. ओके. 100 पैकी किती टक्के कॉन्फिडन्स वाढलाय कृष्ण तुझा आता? 100 पैकी 90% वाढलाय, अजून 10% मीच करणार. ओके ओके. प्रॅक्टिस न करायचं. कृष्णा मला सांग, तुझा 6 वर्षातला अनुभव सांग जरा इंग्रजीतला. शाळेत जे इंग्रजी शिकतो. शाळेत 6 वर्ष काहीच येत नव्हतं. आता मला इथं इंग्रजी वाचन जमतं? हो. कॉन्फिडेंटली. आता कोणी पण काही पण वाचायला लावलं तर तू 100% बरोबर वाचू शकतोस का? येस. ओंकार, तू कितीला आहे बाळा? चौथीला. तू 4 ते 4 वर्ष शाळेत शिकला. त्या 4 वर्षामधून तुला इंग्रजी सुधारलं, आत्मविश्वास आला का ह्या 10 लेक्चर्समधून, 10 दिवसातून? 10. ओके. इंग्रजी वाचू शकतो तू? छोटे छोटे स्पेलिंग्स हो. वाचू शकतो तुझ्या मनाने नाही का? वाक्यरचना पण बऱ्यापैकी येतात. सांगू शकशील मला वाक्यरचना? डू यू नो द स्ट्रक्चर ऑफ ॲमेझार? ॲमेझार? आय एम. मी आहे. मोठ्याने बोल. आय एम. मी आहे. यू आर. तू आहे. वी आर. आम्ही आहे. दे आर. ते आहे. ही इज. ती आहे. कृष्णा इज. कृष्णा आहे. कृष्णा इज बिझी. कृष्णा बिझी आहे. हां. यू आर बिझी. यू आर बिझी. तू बिझी आहे. वी आर बिझी. आम्ही बिझी आहे. दे आर बिझी. ते बिझी आहे. कृष्णा इज बिझी. कृष्णा बिझी आहे. डू यू नो द स्ट्रक्चर ऑफ वॉजवर? वॉजवर? यस. हां. आय वॉज. मी होतो. येस. यू वर. तू होता. वी वर. आम्ही होतो. दे वर. ते होते. ही वॉज. तो होता. पुष्पा वॉज. पुष्पा होता. मोहन वॉज. मोहन होता. मोहन वॉज रायटिंग. मोहन अभ्यास करीत लिहित होता. हां. आय वॉज रायटिंग. आम्ही लिहित होतो. यू वर रायटिंग. तू लिहित होता. वी वर रायटिंग. आम्ही लिहित होतो. दे वर रायटिंग. ते लिहित होते. कृष्णा वॉज रायटिंग. कृष्णा लिहित होता. कृष्णा वॉज नॉट रायटिंग. कृष्णा नव्हता लिहित. व्हेरी गुड. खूपच छान पद्धतीनं स्ट्रक्चर सांगतोयस तू. तर ताई काही प्रश्न तुम्हाला विचारणार आहे मी. ह्या ट्रेनिंगमधनं खरंच मुलं सुधारतात का 10 दिवसात? हो, खरंच सुद्धा. नक्की? हो. कॉन्फिडेंटली? हो. मग तुम्ही सर्व पालकांना काय सांगू शकाल की 10 दिवसात मुलं सुधारतात ना? हो, मी सांगू शकते सर्व पालकांना की आपण निश्चित या ट्रेनिंगमध्ये सहभागी व्हावं. मुलांना यातून कॉन्फिडन्स वाढतो आणि वाचना लिहिण्याचा सराव जास्तीत जास्त होतो. ओके. आणि 5-5, 6-6 वर्ष शाळेत शिकून सुद्धा जे जमत नाही ते ह्या ट्रेनिंगमध्ये जमतं. आणि हे फाउंडेशन पूर्ण. आता मला सांगा, तुम्हाला असं वाटतं का की कृष्णाला पुन्हा आयुष्यात प्रॉब्लेम तयार होईल इंग्रजी वाचनाचा म्हणून? नाही, वाचनाचा तर नाही होत. हां. हो की नाही? आता जसा जसा शब्द साठा वाढेल आणखी तो तयार होत जाईल. बरोबर आहे की नाही? तर सर्व पालकांना तुम्ही काय रिक्वेस्ट करू शकता या ट्रेनिंगबद्दल? या ट्रेनिंगमध्ये सर्व पालकांनी सहभागी व्हावं आणि जास्तीत जास्त मुलांना याची गरज आहे. हां. स्पर्धेच्या युगात याची गरज आहे मुलांना. ओके. धन्यवाद.